या राज कवाच निघाला कसा? थोडा टाइम झाला, थोडा जास्त नाही काय, थोडासा टाइम झाला. असं? मग आता तरी कशाला आलासा? मुक्काम नाही का ठेवायचा तिकडच? का कोर्टाची तारीख बिरीख बुडत होती होय? तसं नाही काय तारीख. काय वाटते का जीवाला? आव सणावाराचा दिवस आज, कवाच्या कवा दुपारी गेलासा ते आत्ता उगवलासा होय? कळलं, मला लय भूक लागली, जेवायला वाट पहिली. का कुठे इरड करायला मिळाली नाही? जेवा हो म्हणता ताट वाढून ठेवले. अरे वाढून ठेवलं होय पहिल्यांदा? मोदक हे काय चाललंय म्हणायचं? जेव तू. काय व काय झालं हसायला? काय नाही कुठं काय सटवाई हसवाय लागली होय? यावं तसं काय नाही. तसं काय नाही, मला ठाव आहे. कुठं तरी आग लावून आलेलं दिसतंय. तवाच आनंदाच्या उकळ्या फुटायला लागल्यात. तुमचा आनंदी चेहरा सांगतोय मला. समद्या गावानं आग लावे नाव ठेवलं त्याचं काय बी वाटत नाही नाही तुम्हासनी? तसं नाही, ते आप्पासाहेबांचं धाकलं भाऊ त्याने चांद बघितलं. या बया तर आता चांद बघितल्यावर कोणाच्या घरावर दगड मारायला पाहिजे का नाही? आता म्हणजे दगडच मारायचं झालं तर पाटलाच्या घरावर दगड मार. त्यानं दगड मारला आणि रत्ना त्याला धनाधना शिव्या घालायला लागली. काय बी सांगू नका सा पुढं. म्हण दगड मारायला सांगितला, कवा तर तोच दगड तुमच्या टाळक्यात पडेल की नाही तवा समजल. जेव्हा मुकाट्यानं काय अप्पासाहेब काय चाललंय? कालचा शिन घालवाय चाललंय. शिन तुम्ही घालवणार जो, तुमचे पाय कुठे? काय रे? बघू इकडे. आपण मानलं बरं काय तुम्हाला? काय नेमबाजी म्हणायची का काय म्हणायची तुमची? नेमकं टाळकं बघून काठी हाणली, नुसता आवाज झाला, माणूस आडवा. साल मारायच पाहिजे होत. त्याच्या नशिबाची दोरी बळकट हो म्हणून मला तीच का पाहिजे होती. तर काय म्हणा आप्पासाहेब, आपली पार्टी एकदम जंक्शन. केवढे लोक जायबंदी झाले. आणखी एक मला तुमचं आवडलं. काय? ते फटाक्याच्या माळ्याची आयडिया लय आवडली. याला म्हणतात डोक्या लिटी. आम्हाला तुमचं हे लय आवडलं. काय डोक्या लिटी? काय साले एक इंग्लिश काढते. शिक्षण ते काय आमच्या बोलण्यात जोर आहे हो, तुमच्या मनगटात जोर आहे. यक्सन बरं का परताप, या निमित्ताने आम्ही तुझं तोंड गोड करणार आहे. चहा काय आणून ठेवले बघ की जरा. गलास मागवतो, थांब जरा. नाही तुम्ही कशाला मागवतो? मी मागवतो ना. काय तुम्ही हा घालायच्या नावाखाली लई चानत घेताय. बबिता का बोलवलं सा? एक गलास आण. होय. साला आम्ही फिरतोय गावावर आणि हे बडो माझ्याच घराशी तुझ्या मायला. अगं भाऊजी आलाय. आणि भाऊजी म्हणजे भावासारखं बरं का. दीपकरावाबद्दल बोलतोय? दीपक नाही, हिच्या भावाशी बोलतोय मी. ते पण आले काय? कुठे दिसले नाही गाडवा, तुझ्याशी बोलतोय मी. मम्मी तुम्ही आला नाळीत नका बसू. मायला परते. मालक नमस्कार. मालक कोणी रा? काय झालं? का आलं रे? काल पोलिसांनी धरून नेल्यापासून पुढलं काही कळलं नाही. एकदम डोळ्यापुढे अंधारच झाला. त्यात आणि आमच्या हातावरची पोट, त्यात आणि आमचं चुलत बंद. हो, मिळवता हातच गेल्यावर पोटाची खळगी कोण भरणार? अरे काय काळजी करू नका, सगळ्यांना जामीन मी सोडून आणतो ना. सगळं निघताना मी आहे ना बोलदण. मग एवढ्या डोंगरासारखे तुमच्या माग असताना तुम्ही कशाला काळजी करताय? जावा घरला गुमान, पोटाची गळगी भरते. पण आज रोजी या घटकाला बळच कोसळगत झालं ना. अव घरच बसल्यागत झालंय ना. कोणत्या गोष्टीची चिंता करायची नाही. तर तुमची चूल मी बंद पडू देणार नाही. प्रताप जर वाट 50-50 रुपये सगळ्यांना. उठ चल उठ. हे बायानो, समजाने वाटून घ्यायचे बरं काय पैसे दिले बरं काय पैसे. बरं ते समज खरं आहे अण्णा, पण ते सुटून आल्यावर वाटच्या आडीतल्या पाटील लोकांबरोबर टक्कर द्यायला लागल. त्याचं काय करायचं? तुम्ही बिनगोर राहायचं. तुमच्या सगळ्या माणसाने मी सोडून आणतो. आणि वरच्या पार्टीच्या लोकांचा काटा कसा काढायचा आणि तिडा कसा टाकायचा माझ्या सोप. तुम्ही निघा. पैसे मिळाले ना? मिळाले. पण तुला नाहीत, मी त्या लोकांना बोलतो. मग चला चला चला. मिळाले पैसे. तुम्ही करा सुरुवात करा.
घ्या. डोकी अहो ऐकलं काय काय म्हणते मी? अजून कुठं काय म्हणलंय तू? अरे तुमचं हेच मला कळत नाही. काय म्हणायच्या अगोदरात काय म्हणते मी, काय म्हणायचे चड्डीशी म्हणून टाक. तू पण मोकळे आणि मी पण मोकळा. अव तसं नाही. मग कसं? आज गणपती विसर्जनाचा दिवस. मग अव खालची आई आणि वरची आई ह्यांच्या जंगी मिरवणुका निघाल्यात म्हणे. सगळं गाव लोटले बघायला आणि तुमचं बुड इथं जाग्यावर कसं काय? आपलं डोसकं फुटावं, आपले हातपाय तुटावेत, आपण जायबंदी व्हावं असं तुला वाटतं काय? छा छा असं कसं म्हणेन मी? म्हणून माझं बूड घरात आहे. असं आज 2 पार्ट्यामध्ये जंगी दंगल होणार आहे. कुणी कलागत लावली कोणास ठाऊक. असं का? मग ही लावालावी नक्की तुमचीच असणार. जरा हळू बोल. कशाला उगाच घंटा वाजवल्यासारखी वराडतेस? प्रतापराव, होणार जे आयला ओ प्रतापराव, तुम्ही इथं झोपला सवय. अहो सारं गाव पालत घातलं. आप्पासाहेबांनी ताबडतोब बोलवलंय तुम्हाला. आलोच तो, पण सकाळपासून माझी तब्येत बरी नाही हो माझी. ते काय बी नाही. मला सांगितलं मोहर घालून घेऊ नये म्हणून. आव पर हे नाहीत म्हणून काय तिथं अडले हवय? त्याचं काय आहे तारावणी? अहो सल्ला मसलत करायला लागतातच. होय त्या बाबतीत लई पटाईत आहेत म्हणा. चला तू असं कर, तू हो मोर, मी येतो मागणं. नक्की येत आहे सांगा. येतो की नाहीतर मला परत पाठवतील बघा. नाही या लवकर ये. चला चला. बघितलंस, चांगला घरात बसलो तू तर बोलून घेतलं आणि तू म्हणते की मीच कलागती लावतो म्हणून. याला काय म्हणतात माहितीये? ये रे रे बैलाने पुरा पुरा जावा आता आणि जरा जपून, नाहीतर खाशीला काट्या. आता कोण काठ्या खातो तेच बघतो की जाऊन. काय रे प्रताप, डाव कसा टाकला? आबाला अटक झाली का नाही? अहो पण लोकांनी घराला आणला पोलिसांच्या गाडीला. त्यातलं घराला काय? हा? अरे प्रतापराव, इकडे या. लोकांनी गरडा घातला. अहो पोलीस खाते आबाला घेतल्याशिवाय गाडी गेली का? मग मी आधीच म्हणलं होतं आबाला घेऊन जा. हे कोणाला? आणि हे घ्या पेड, आबा सुटलं. म्हणजे पोलीस आबाला घेऊन नाही गेले? रात्री कसं माणसांनी गरडा घातला ता. हे घ्या पेड. तुझं पिरड घेऊन ताट उधळायला काय झालं? पाहिजे तर नको म्हणायचं होतं. तू पेड घेऊन इथं आलात कसं? उतरतात नाही तू. जातो जातो, बघून घेऊ आम्ही बी. पेढेवर राग काढण्यात काय असते? कशाला उधळले पेढे उघड? शुभ कार्यासाठी पेढे वापरतात. वा 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 वा, काय सुंदर पेढे. तुम्ही खाणार 2 पेढे? रस्त्यावरचं खायची तुला सवय लागली परत्या. बरोबर आहे. तुम्ही कसे खाणार? मोठमोठ्या लोकांनी म्हटलेलं आहे साखरेचं खाणार त्याला देव देणार. तुम्हाला कोण देणार? तुम्ही फक्त शिव्या खाणार. शाळेसाठी केवढी इमारत बांधली. टोले जंग पंचायतीकडून एवढी देणगी द्यायला लावली. टोले जंग 30,000. आणि केवढा मोठा पाहुणा आणला रे उद्घाटनासाठी. टोले जंग मिनिस्टर, तो बी एज्युकेशन. एकाला 3 मास्तर नेमले. टोले जंग म्हणजे ट्रेन. त्या बी साध्या सुद्या नाही, दिसायला एकदम ब्युटीफुल. त्यांनी दूध सुरू केलं. मी म्हणलं अंडे सुरू कर. एवढ्याने भागाला म्हणलं दूध बी सुरू कर. तरी सुद्धा शाळेतल्या पोरांची संख्या कमीच. आता बघा म्हणजे झालं. अहो त्या जळक्या छप्पर नसलेल्या वसाड शाळेत पोरं यायची ती येतातच. मी मध्ये बोलू का? माझ्या अंदाजाप्रमाणे ही शाळा एवढ्यात ओस पडायला पाहिजे होती. एवढं आपण काय काय केलंय, त्याचा काहीच परिणाम त्या शाळा होऊ नये. अहो कसा होणार? अरे का होऊ नये? अहो अजाबात नाही होणार. मग त्या शाळेचे हेडमास्तर तसेच. देशपांडे. हा मग अहो गेल्या 5 सालातला एसएससीचा निकाल कसा लावलाय बहादरानं? 100% म्हणजे 100%. कशाला होती शाळा सोडून पोरं दुसरीकडे जातील? तुम्ही मारे खालची आळी म्हणताय. अहो पण तुमच्या जाळीतली पोरं तुम्हीच घातलेली अंडी, तुम्हीच वाटलेली अंडी खाऊन त्यांच्या शाळेत नाव घालतात. काय म्हणतो काय तू? मग फॅट सांगतोय फॅट. तुम्ही एक करा. काय? ते तुमचे देशपांडे सर आहेत ना, हा त्यानं तुम्ही तुमच्याकडे वळून घ्या. म्हणजे तुमची शाळा आपोआप सुरायला लागेल. मी मध्ये बोलू का? आईचा पोपट्या तुझ्या तोंड घालायची सवयच आहे. बस चल बोल बोल बोल. ते देशपांडे सर अजाबात फुटायचं नाही. लय निष्ठावान अवलादीचे.
अरे का नाही फुटणार? त्याचा बाप फुटल. त्याचा बाप फुटून आपल्याला काय फायदा नाही. म्हणजे तुम्हाला एक इल्लम सांगू काय? काय? हा? हा पण हे नाहीतर मी काही बबी बबी त्याच्या नरड्यात चहा आणून होत. तुझ्या मायला माझ्या घराची खानावळ करून टाकली.